वयाच्या 13-14 वर्षी मला छंद लागला. छंद लागला असताना त्या काळात स्पर्धा वगैरे चालू होत्या जुन्या लोकांच्या. त्यामध्ये नवीन पिढीत म्हणलं तर मी होतो त्या जुन्या लोकांच्या ह्याच्यात मी जरा नवीन पिढीची भर घातली. परशुराम आर्दुराम अशी नव्या पिढी त्यात भर टाकून मी कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या खेळपाड्यात भरपूर स्पर्धा झाल्या. आता नवीन पिढीनं त्यामध्ये सहभागी व्हावं, ही पारंपरिक लोककला ही जपावी या उद्देशानं तुम्ही अनेक वर्षांपासून हे सादरीकरण करता. त्या एवढ्या मोठ्या कालावधीत आत्ता काय बदललेलं वाटतं? माझ्या काळात आता सांगली पहिल्यांदा परीक्षा दिली. पहिली फेरी तर मी पास झालो. त्यानंतर दादा कॉन्ट्रीच्या स्टुडिओला पुण्यात मला बाळमाच्या DVD कॅसेट करण्याची संधी मिळाली. मग ते 5 दिवसाचं रेकॉर्डिंग होतं. बाळमाच्या जन्मापासून समाधित आहे मी रेकॉर्डिंग केलं दादामुखे स्टुडिओ पुण्यात. आणि त्यानंतर आता हे व्हिडिओ होता बाळशाही हा होता. काय बदललं वाटतं याचं? तुम्हाला सोशल मीडिया माहिती आहे काय आहे काय नाही? तुम्ही इंस्टाग्राम, तुमचं अकाउंट आहे का इंस्टाग्रामला, फेसबुकला? चांगल्या फोनमधलं काय कळत नाही. बारका फोन होता आता मोठा आहे. पण ते सोशल मीडियावरती आता तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. मग लोक येऊन भेटतात का? किंवा गावात, तुम्ही कुठल्या गावात राहता? हां, मग तुम्हाला ते लोक भेटतात का? अरे तुमचा व्हिडिओ पाहिला वगैरे? भरपूर. काय म्हणणं काय असतं? काही मनाला समाधान वाटते. आता 58-59 घरात आपली वय आहे आणि असं लोकांनी बाबा कलेच्या माध्यमातून आपली ओळख जगभर पसरली हेच मनाला सांगतो. समाधान. ही कला टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी काय भरीव कामं केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कला टिकण्यासाठी आता आम्ही जी संधी दिला ते आता हे नवीन पिढीने घेतला. यांच्यापासून ह्या लहान मुलांच्या ह्या पिढीने घ्यावा आणि कला आहे अशी अखंड जागृत राहावी. त्याला भरभरून देतपर्यंत प्रेम मिळावं. नवीन कलाकारांनी त्याला ओळख चांगलं द्यावं आणि लोककलाही टिकावी. वामनदादा कर्डकांबद्दल कधी माहिती मिळाली? नाही असं काही नाही. माझ्याकडे मला होता पाहून सांगितल्याप्रमाणे कधी आम्ही आषाढीला जाताना आमच्या डोक्यात विचार आला की बाबा हे गाणं तर सध्याला विजेवर आहे फार्म मग आपण याला बाबा प्रसिद्धीचं आणावं आणि आम्ही साधा सोपा प्रयोग त्यावर केला आणि तो बाळूंबाच्या पप्पा आशीर्वादाने सिद्ध केला. काय प्रयोग होता नेमका? काय विचार? असं आम्ही जाता म्हणजे टीम आमची सगळी कलाकार आपापल्या कलेला बांधलेला आहे. एकही कलाकार आहे त्याला कच्चा नाही. मग असं जाता आता बाबा फॅट गाडी माझी होता त्यामुळे बाबा धनगर उद्योग रूपांतर करूया का असं गाडी चर्चा रंगली आषाढी जाताना. आणि आम्हाला वसंतचा फळ मार्केट यायला सांगली. एक 20 मिनिटाचा चान्स मिळाल्यावर आम्ही ते ट्राय केला आणि बाळूमांच्या भगवंताच्या कृपेनं भंडारीच्या आशीर्वादानं सिद्धीच केला. आमच्या मनीतीने पण नव्हतं की व्हायला असा इतका फास्ट व्हायला. या आधी हे पियाट गाणं कधी ऐकलं होतं का तुम्ही? तुमचं वय आता 60च्या घरात आहे. मोबाईलवरून ऐकलं. तुमच्या तरुण वयात नाही कधीच नाही. वामनदादांना कधी ऐकलं? वामनदादांच्या गोष्टी कधी ऐकल्या? नाहीच. मोठं फोन चालू आहे. आता या क्षेत्रात, हे क्षेत्र आहे तुमच्या घरात, आवडीचा विषय आहेच, पण आता या क्षेत्र वाढलं पाहिजे यासाठी काय करायला पाहिजे? क्षेत्र वाढण्यासाठी आता आहे असं आमची टीम जमली. असं प्रत्येक गावोगावी टीमा असाव्यात. एकमतानं एक चित्तानं वावराव्यात. मेन शहर आहे त्याचं प्रत्येकानं ऐकलं पाहिजे. रस्त्याला जसं वळण आहे तसं ओळी म्हणताना सुद्धा जागोजागी वळणं असतात. ते वळणं घेत असताना ड्रायव्हरच्या मागणं सगळ्यांनी गेलं तर नक्कीच त्याला यश धावतं. हे तुमच्या ग्रुपमध्ये बरेचसे तरुण मुलं आहेत. होय. मला वाटतं 30, 32, 28 अशा वयाचे असतील. तर ते जोडले कसे तुम्ही? कलेच्या माध्यमातून असं योगा जुळला की बाबा ह्या शहरात गेले आपलं पण नाव उंचावं आणि असं करता रंग भरत आज बाबा एक जण आला परत त्यानं दुसऱ्याला ओढून आणलं असं करत एवढे वर्ष तुम्ही काम करताय, हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का? म्हणजे तुम्हाला आता घर चालवायचं आहे, परपंच आहे तुमचं, ते पण चालवायचं आहे, मुलं असतील, त्यांचे शिक्षण असतील. मग हे कला सादरीकरणात तुम्हाला आर्थिक गोष्टी तुमच्या कशा स्टेबल होतात? कसं होतं की नाही होत, हा माझा प्रश्न. कसं आहे आबाच्यापासून ही आपली पारंपरिक लोककला आहे. मग हे चालवावं आणि मग ही लोककलासुद्धा काय प्रत्येकाच्या अंगात संचारते असं नाही. आता आमचे 2 डिंबाडे आहेत म्हणा, शहर आहेत म्हणा.
हे काय गावोगावी अशी बाबा शहर जन्माला इथलं असं नाही. भगवंताने एक दोनच हे दिले असते. डिंबाडे एकाला डिंबाड्याने दिले असते, शहरची कला सोयला. मग असे चालवत असताना ही आपली पारंपरिक आभाची पद्धत आहे आणि याला आपल्या भगवंताची एक ब्रीद आहे असं समजून आम्ही ते पुढचं वारसा चालू. त्यापासून बाबा फायदा किती होईल आणि तोटा काय होईल इकडे लक्ष देऊ.